नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये चणा मसाल्याची भाजी आहे। त्याच्यासाठी 1 वाटी चणे मी भिजत घातलेले होते। आता ते मीठ घालून शिजून घ्यायचे आणि आता वाटण करायचं आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घ्यायचा आहे, अद्रक घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं हे सगळं वाटून घ्यायचे। तोपर्यंत चणे शिजून झालेले आहेत आणि आता कढईमध्ये 3 चमचे बरोबर तेल घालायचे। छोटे छोटे चमचे घेतलेले आहेत मी। आता खोबऱ्याचा वापर असल्यामुळे या भाजीला तेल जास्त सुटतं। आता सगळ्यात आधी आपण मसाला वाटून झालेला आहे। आता सगळ्यात आधी फोडणीमध्ये आपण हिंग घालायचे, 2 चिमूट हिंग घालायचे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता फोडणीमध्ये घालायचे आणि जे आपण मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण घालायचे आणि गॅस फुल ठेवून आपण छान परतून घ्यायचा हा मसाला। हळद घातली अर्धा चमचा, 1 मोठा चमचा मिरची पावडर घालायची आणि घरचा मसाला जो आहे तो अर्धा चमचा घालायचा आहे आणि मसाला छान आपण परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे, नंतर आपण गॅस बारीक करायचा आहे म्हणजे आपल्या मसाल्याला खूप छान तरी सुटते। आता मसाला भाजून झालेला आहे, छान तेल पण सुटलेलं आहे। आता थोडा 1 छोटासा तुकडा मी इथे गूळ घातलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आपण शिजवताना मीठ घातलेलंच होतं आणि आता हे चणा जो शिजवलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये पाणी जास्त आहे त्यामुळे थोडंसं मी 5 मिनिटं गॅस फुल ठेवणार आहे आणि थोडंसं आपल्याला जशी क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मी थोडं पाणी आटून घेतलेलं आहे। भाजी तयार आहे, खूप मस्त तरी सुटलेली आहे। सकाळच्या टिफिनसाठी मस्त भाजी आहे ही आणि दुपारच्या जेवणाचा पण बेत तयार होतो आपला। आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।